नमस्कार मैत्रिणींनो, मॅथ्स चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी माधुरी आज तुम्हाला रक्षाबंधनानिमित्त खास स्पेशल अशी रांगोळी काढून दाखवणार आहे। त्यासाठी आधी आपण गोलाकार अशी वस्तू घ्यायची आहे। त्याच्या साईडला अशा प्रकारे आपण गोल असं काढून घेत आहोत। आता गोल हा आपला काढून झालेला आहे। याच्यानंतर आपण त्याच्यात त्या गोलाकारात पिवळा रंग हा भरून घेणार आहोत। अगदी सुरेख आणि सुंदर पद्धतीने आपण पिवळा रंग हा भरून घ्यायचा आहे। पिवळा रंग हा भरून रेडी होत आहे। गोल हा आपला मस्त असा तयार होत आहे। आपण रक्षाबंधनाला मस्तपैकी दारात किंवा अंगणामध्ये अशी सुंदर रांगोळी काढू शकतो। पहा तर कशा पद्धतीने काढत आहे ते। आता आपण हे काढून झाल्याच्या नंतर आपल्याला राखीची डिझाइन काढून घ्यायची आहे। तर त्यासाठी आधी मी निळा टिपका देत आहे मोठा मधल्या साईडला, असं म्हणजे गोलाकार जो काढलाय त्याच्या कठड्यावर, आणि त्याच्या साईडला लाल कलरचे मोठे मोठे टिपके हे साईडने जेवढे मावतील किंवा जेवढे बसतील तेवढे टिपके काढून घ्यायचे आहेत मोठ्या मोठ्या आकाराचे। आणि त्याच्यानंतर आतल्या साईडला आपल्याला हे टिपके ओढून घ्यायचे आहेत। पहा अशा प्रकारे बोटाच्या सहाय्याने आपल्याला आतल्या साईडला ओढून राखीचा आकार देऊन घ्यायचा आहे। आणि थोडीशी पांढरट जिथे दिसत आहे राखी जे फुलांची पाकळ्या, तिथे आपण तो कलर परत एकदा भरून घेत आहोत। मधल्या साईडला आपण मस्तपैकी पांढरा टिपका देऊन घेणार आहोत। आता आपण जेवढे पण पाकळ्या काढलेल्या आहेत त्याच्या साईडने आपण परत निळे टिपके छोटे छोटे देऊन घेणार आहोत व ते थोडंसं पसरवून त्यामध्येही पांढरा टिपका हा छोटासा देऊन घेणार आहोत। चला तर मग देऊन घेऊयात। अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे। आता यामध्ये पांढरा रंग भरायचा। अशा पद्धतीने मधल्या साईडला पांढरे टिपके देऊन घ्यायचे। आता आपण राखीचे लेस काढून घेणार आहोत। दोन्ही साईडला थोडासा सरळ न काढता आपण त्याला आकार देऊन असा काढणार आहोत। पहा तर कशा पद्धतीने काढता येते। चला तर मग राखीच्या उजव्या साईडला आधी आपण डाव्या साईडला आपण आधी लेसचा आकार देऊन घेऊयात। लालच रंगाचा देऊयात ज्या आकाराची आणि ज्या कलरची राखी आहे त्याच कलरचा आपण रंग वापरणार आहोत, निळा आणि लाल। त्याच्या शेंड्याला आपण
निळा टिपका देऊन परत त्याच्यामध्ये पांढरा टिपका देऊन घेणार आहोत व त्याचा गोंडा तयार करून घेणार आहोत शेवटच्या भागाला लेसच्या. अशा पद्धतीने आपण गोंडा काढत आहोत दोन्ही साईडला. तर आता अशा पद्धतीने आपली मस्त अशी राखीची डिझाईन ही तयार झालेली आहे. तर आता आपण मधल्या साईडला रक्षाबंधनाचं रेखाटन करणार आहोत पांढऱ्या रांगोळीने. खूप सुंदर अशा पद्धतीने रक्षाबंधनाचं लिहिणार आहोत व त्यानंतर त्याच्या साईडला 2 गिफ्ट जसे रॅप केलेले असतात त्याप्रमाणे डिझाईनमध्ये काढणार आहोत आणि एका साईडला विड्याचे पान त्याच्यावरती हळदी कुंकू असं काढून घेणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. तर अशा पद्धतीने रक्षाबंधन हे काढून झालेले आहे. बवर जो आपण टिंब काढणार आहे तो नेमाटा काढल्यासारखं काढणार आहे आणि त्याच्यावरती तांदळाच्या अक्षता आपण लावतो त्याप्रमाणे आपण पांढऱ्या रंगाने छोट्या छोट्या रेगा काढणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणाऱ्या इव्हेंटनुसार आपल्याला रांगोळ्या तात्काळ पाहता येतील व आपल्याला आपल्या सवडीनुसार काढता येतील. अशा पद्धतीने आपण बंधनवरचं टिंब काढलेलं आहे आणि थोडंसं आखीव दिसावं म्हणून आपण गुलाबी रंगाची शेडिंग देत आहोत त्याला. तर आता आपण याच्यानंतर पुढच्या डिझाईनकडे वळूयात. तर आता आपण आधी पान काढून घ्यायचं आहे हिरव्या रंगाचा विड्याचा पान काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पेन्सिलने मी त्याच्या शिराही काढणार आहे. त्यासाठी आधी एक आपला पानाचा शेप काढून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये आपण रंग भरणार आहोत. चला तर मग काढून घेऊयात. पहा तर अशा पद्धतीने आपले पानाचं रेखाटन झालेलं आहे. मी पेन्सिल किंवा पेनच्या बारीक असं टोक असेल या साह्याने अशा शिरा काढून घ्यायच्या आहेत मस्त अशा. त्याच्यानंतर आपण लाल आणि पिवळ्या रंगाचे मोठे टिपके देऊन घेऊयात म्हणजे हळदी कुंकू असं वाटलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आता आपण ते कुंकू आणि हळदाचे जे मोठे मोठे टिपके काढलेले आहेत त्याला आपण पसरवून थोडंसं त्याला शेप देऊन घेऊया आणि काळा आणि लाल थोडासा रंग मिक्स करून सुपारीचा रंग हा तयार केलेला आहे. विड्याचे पान हळदी कुंकू आणि सुपारी
असं आपण काढलेलं आहे. चला तर आता 2 गिफ्ट जे रॅप केलेले असतात आपण ते काढणार आहोत साईडला, जे की भाऊ आपल्या बहिणीला रक्षाबंधनाला गिफ्ट करतो त्याप्रमाणे आपण राखी, गिफ्टचे 2 रॅपर्स आणि हळदी कुंकू अशी ही सुंदर अशी मनमोहक अशी डिझाईन आपण तयार केलेली आहे. तर उद्या नक्की रक्षाबंधनला ही रांगोळी काढा. खूपच सुरेख आणि सुंदर, पाहून सगळेच कौतुक करतील किती सुंदर रांगोळी काढली आहे म्हणून. आणि त्याच्या साईडला गालीच्या रांगोळीही काढा. ओवाळण्यासाठी जे ताट तयार करणार आहात व त्याच्यासाठी जे पाट तयार करणार आहोत त्या साईडनेही मस्त अशी डिझाईन काढायची आहे. आणि त्याच्या साईडच्या कोपऱ्यामध्ये अशी रक्षाबंधनाची रांगोळी काढा. खूप सुंदर आणि सुरेख आठवण राहते ही की आपण या रक्षाबंधनाला 2025ला अशा प्रकारे खूप सुंदर अशी रांगोळीही काढली होती. अशा प्रकारे नेहमी रांगोळ्या पाहत राहा व आपल्या घरादारासमोर रांगोळ्यांनी अशाच प्रकारे आपलं घर सुंदर असं दिसेल असं वाटेल असं सजवत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लास्टपर्यंत रांगोळी पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. पहा अशा प्रकारे आपण हे गिफ्ट सॅम्पल काढलेले आहेत. खाली चौकोन काढलेला आहे, वरती आडवी एक पट्टी काढून त्याला आपण विरुद्ध रंगाने रॅप केल्यासारखे आपण धागे काढत आहोत. अशा प्रकारे सुंदर अशी आपली रांगोळी कंप्लीट होण्यास आलेली आहे. उद्या नक्की काढा ही रांगोळी दारासमोर, अंगणासमोर. तर इथे आपली रांगोळी पूर्ण कंप्लीट झालेली आहे, पण थोडंसं काही तर राखीमध्ये मिसिंग वाटत आहे. आपण त्याला गुलाबी रंगाची थोडीशी शेडिंग देऊन घेऊयात प्रत्येकच त्या काढलेल्या पानाला, म्हणजे रांगोळी आणखीन उठावदार आणि खूप सुंदर वाटेल. पहा तर किती सुरेख अशी डिझाईन वाटत आहे आपली राखीची. आणि खूपच सिंपल टूल्स आहेत आणि काढायलाही अगदी सोपी आहे. खूप कमीत वेळेमध्ये होणारी आहे. तर रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांच्या मनापासून पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. थँक्यू.